नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे फिश थाळी किंवा पुरी भाजी बनवणार आहोत, त्याचबरोबर बरंच काही बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर येथे मी कांदा, टोमॅटो, पनीर आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरचा कुट्टा, गाजर, मिरची, खडे मसाले आणि मटर आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे ते धुवून। इथे कुकर गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये मी येथे 1 चमचा तूप घातले आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता, पण तुपाने राईस हा खूप टेस्टी होतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता मी याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची, नाही तर कडवट लागते। त्याचबरोबर अर्धा चमचा मी येथे जिरे आणि खडे मसाले टाकले आहेत। खडे मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्या, त्याचा एक सुगंध असा वास येईपर्यंत। नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्या। कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित असा कांदा हलवून भाजून घ्या, म्हणजे कांदा खाली चिटकला नाही पाहिजे। चिटकला तर त्याला करपट वास लागतो आणि आपला राईस करपट लागतो। त्यामुळे कांदा हा सारखा हलवत व्यवस्थित भाजून घ्या। हलका ब्राऊन झाला पाहिजे, कुठे न चिटकता किंवा कुठेही जास्त काळा झाला नाही पाहिजे, नाहीतर आपल्या राईसची टेस्ट चेंज होते। अशा प्रकारे हलवून कांदा भाजून घ्यायचा। कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीरचा कुट्टा बनवलेला तो टाकून घ्या। तसेच 2 मिरच्या टाकून व्यवस्थित हलवून घ्या। हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा, कारण लसूण आणि अद्रकचा उग्र वास असतो, तो वास निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। 2-2 मिनिटाला हलवून असा आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजून घ्या। मसाला व्यवस्थित भाजत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करा। मी येथे टोमॅटो ॲड करत आहे। टोमॅटो हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। टोमॅटो हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याला हलके तेल सुटायला चालू होते, म्हणजे आपले टोमॅटो शिजायला सुरुवात झाली आहे। आता याच्यामध्ये थोडेसे गाजर, मटर ॲड केले आहेत आणि हे चांगल्या प्रकारे हलवून घेतले आहे। आता थोड्या वेळ करत हलवायचे आहे, 2-2 मिनिट। अशा करून आपल्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही याला झाकण ठेवून पण थोड्या वाफवून घेऊ शकता। अशा प्रकारे चांगले वाफवून घ्या। अधूनमधून खाली चिटकू नये म्हणून थोडे हलवा। आता या मसाल्याला थोडे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये मी हळदी पावडर, तसेच लाल मिर्च पावडर 2 चमचा, कोथिंबीर पावडर 1 चमचा ॲड करून चांगल्या प्रकारे हलवून घेतले आहे। आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेणार आहे। तांदूळ ही चांगल्या प्रकारे परतून घ्यावे, म्हणजे आपला राईस चांगला होतो। याच मसाल्यामध्ये तांदूळ परतल्याने आपल्या राईसची टेस्ट आणखी वाढते। आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे। गरम पाणी ओतल्यानंतर आपला राईस पटकन शिजला जातो। एवढेच होता की जेवढे आपले तांदूळ डीप होऊन थोडेसे वरती राहावे। उकळी आल्यानंतर मी आता कुकर बंद करणार आहे, पण त्याच्या अगोदर मी चवीपुरते मीठ आणि पनीर टाकले आहे। पनीर हे लास्टला टाकावे, सुरुवातीला टाकल्यास हलवताना तुटते। आता कोथिंबीर टाकून मी कुकर लावलेले आहे। तुम्ही 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता किंवा 10 मिनिटं मीडियम हायवर ठेवू शकता। आता कणिक भिजवण्यासाठी 2 वाटी पीठ आणि चवीपुरते मीठ आणि अर्धी चमचा पिठी साखर टाकली आहे। याच्यामध्ये मी कोणतेही मोहन घातलेले नाही। मोहन घातले तर आपल्या पुऱ्या तेलकट होतात। असेच मळून घट्ट घ्या, म्हणजे आपल्या पुऱ्या तेलकट होत नाही। आता हे मळून मी हलका तेलाचा हात लावून फक्त याला भिजण्यासाठी ठेवत आहे। याला ओल्या कापडामध्ये किंवा असेच तुम्ही झाकण ठेवून ठेवू शकता। येथे उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, मटर, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरचा कुट्टा घेतला। आता जिरे, मोहरी टाकून कांदा टाकून तेलात चांगले परतून घेत आहे मी। ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरचा कुट्टा घालून हे केलेला आहे, हलवलेला आहे। हा कुट्टा मी खलबत्त्यामध्ये मोठा कुटून घेतलेला आहे। तुम्ही पेस्टऐवजी हा कुट्टा एकदा कुटून भाजीला वापरून बघा, टेस्ट तुम्हाला अलग किंवा आवडेलही आणि अलगही लागेल। आता टोमॅटो टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहे। टोमॅटो थोडे मॅश झाले पाहिजे इथपर्यंत शिजवावे। आता हे व्यवस्थित तेल सोडायला सुरुवात करायला लागलेली आहे। त्यामध्ये मी मसाले ॲड करते। अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे लाल मिर्च पावडर, काळा मसाला 1 चम्मच, कोथिंबीर पावडर 2 चम्मच,
व्यवस्थित हलवून घेतले, चवीपुरते मीठ टाकले आणि 2 मिनिटं मी झाकण ठेवून शिजवणार आहे. म्हणजे मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेल आणि व्यवस्थित तेल सुटल्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून ॲड करेल तेव्हा पूर्ण बटाट्याला रेड कलर येईल. अशा प्रकारे आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्या भाजीला व्यवस्थित तरी येते. थंड पाणी ॲड करू नका, गरमच पाणी ॲड करा, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित परफेक्ट होते. आता यामध्ये मी राहिलेला थोडा बटाटा टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करणार आहे. त्याचबरोबर आपण मटर ॲड करणार आहोत. तर हे माझे ओले मटर आहेत. तुम्ही जर रेडीमेड मटर आणली असतील तर ते आदल्या रात्री भिजवून एक शिटी काढून घ्या आणि नंतर ॲड करा. आता भाजी व्यवस्थित तयार आहे. खूप सारा धनिया टाकून घेतला आहे. आता इथे मी रायता बनवणार आहे किंवा कोशिंबीर म्हणू शकता. 2 ते 3 चमचे दही चांगले फेटून घेतले आहे. यामध्ये मी आता काकडी, कांदा आणि गाजर आणि 1 हिरवी मिरची ॲड करणार आहे. तुम्हाला आवडलेच तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू शकता. तसेच मी याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि तसेच अर्धा चमचा पिठी साखर ॲड करणार आहे आणि थोडासा जिरा पावडर ॲड करणार आहे. आता व्यवस्थित हलवून मी याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर पण ॲड करू शकता. ह्याने आपला सॅलड खूप छान दिसते. आता कणिक भिजलेली आहे, पुऱ्या लाटायला मी घेणार आहे. तर जेवढा आपल्याला पोळी लाटायला गोळा घेतो तेवढा गोळा मी बनवून घेतलेला आहे आणि मी त्याची पोळी लाटून घेणार आहे. पोळी चारी बाजूनी व्यवस्थित लाटून घ्या. म्हणजे एवढी मोठी केल्यानंतर तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने किंवा डब्याच्या साहाय्याने जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही पुऱ्या कट करून घ्या. जर छोट्या गोळ्याने पुऱ्या लाटा गेला तर खूप वेळ लागतो. त्यामुळे एक मोठी पोळी बनवून घेऊन त्याच्या 4 पुऱ्या तुम्ही कट करून घेतल्या तर पटकन बनवल्या जातात. मी इथे डब्याच्या साहाय्याने कट केले आहेत. मी तेलही गरम करायला ठेवलेले आहे आणि आता पुरीही तयार आहे. तर चला वाट कशाची पाहतोय, तळून तर घेऊ. आता एक पुरी मी सोडली आहे. तर पुरी जास्त न हलवता एका साईडने एकदाच पलटून घेऊन पुरी काढून घ्यायची, म्हणजे आपल्या पुऱ्या तेल पित नाहीत. अशा प्रकारे मी आता सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. जास्त हलवू नका, जास्त हलवले तर आपल्या पुऱ्या तेल पितात. आता इथे माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर चला आपण सर्व करूया. गरमागरम बटाट्याची भाजी, त्याचबरोबर रायता, श्रीखंड आणि गरमागरम मसाला भात आणि गरमागरम पुरी. वा क्या बात है. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. त्यात पापड तर झालेच पाहिजे. तुम्ही येथे कांदा, काकडी पण घेऊ शकता, पण मी येथे पापड घेतलेले आहे. आपली डिश तयार आहे. आवडली कशी सांगा आणि सबस्क्राईब करा.